ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमी जळगावमधून। जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आलेत। धरणातून 44,497 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग हा तापी नदीपात्रात सोडण्यात येतोय। हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्यानं धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आलेत। धरणात पाण्याची आवक वाढत राहिल्यास धरणाचे अजूनही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता पाटबंधारा विभागानं वर्तवली आहे। तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातल्या वाघूर धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आलेत। धरणातून 8,068 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सध्या वाघूर नदीपात्रात सोडण्यात येतोय। छत्रपती संभाजीनगरसह अजिंठा पर्वत रांगांमध्ये आणि जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक ही वाढली आहे। धरणाचा जलसाठा 99.93% इतक्यावर गेलाय। त्यामुळे धरणाचे 8 दरवाजे उघडून धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या केला जातोय। वाघूर नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांच्याकडून। मंगेश, पावसामुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे तिकडे? नक्कीच दीपाली, खरं तर आपण बघतो की काल रविवारी मध्यरात्रीपासून जे आहे जळगाव जिल्ह्यात अनेक भागांमध्ये खरं तर अतिवृष्टी झाली आहे। अतिवृष्टीमुळे खरं तर अनेक नदी नाल्यांना देखील मोठ्या प्रमाणात पूर आला आहे। जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठं पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली असून हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडून जवळपास 44,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे। खरं तर अजूनही धरणात पाण्याची आवक वाढत राहिल्यास धरणातून मोठा विसर्ग हा तापी नदी पात्रात सोडण्यात येणार आहे। त्यामुळे तापी नदी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील दुसरं महत्त्वाचं धरण म्हणजे वाघूर धरण हे देखील जवळपास आता 100% भरण्यावरती आलेलं आहे। त्यामुळे खरं तर हे धरण आता ओसंडून वाहू लागलेलं आहे। या धरणाचे 8 दरवाजे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत। त्यामुळे या धरणातून 8,064 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाघूर नदी पात्रामध्ये सोडण्यात येत आहे। गेल्या अनेक वर्षानंतर खरं तर वाघूर धरणात जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने वाघूर नदी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। आज दिवसभरात पुन्हा जिल्ह्यात अनेक भागांमध्ये खरं तर अतिवृष्टीचा हा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे धरणांमध्ये पुन्हा पाण्याची आवक देखील वाढण्याची शक्यता आहे। नदी नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी सतर्क राहण्याचे देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। ज्या भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन पथकाचे कर्मचारी असेल, पोलीस दलाचे कर्मचारी असेल, तसेच अग्निशमन दलाचे कर्मचारी हे देखील तैनात करण्यात आलेलं आहे। पाचोरा, एरंडोल आणि जळगाव या तालुक्यांमध्ये जे आहे खरं तर अनेक भागांमध्ये खरं तर अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेलं होतं। आता एकंदरीतच प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून त्या ठिकाणी खरं तर चोख बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। दीपाली, निश्चितच मंगेश, त्यामुळे अतिशय भयावह परिस्थिती तिकडे निर्माण झाल्याचं दिसतंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मंगेश।